सुप्रभात सगळ्यांना आणि नमस्कार. काल बेंदूर झाला तेव्हा तुम्ही म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही बैल बघितले, त्यांची पूजा कशी करतात हे पाहिलं आणि आम्ही ते व्हिडिओमध्येही टाकलं. आणि त्यानंतर आम्हाला कळलं की गडिंग्लजला आज बैलांची म्हणजे स्पर्धा आहे. मी तर कधी पाहिलं नाही आहे, त्यामुळे मला असं ते एक्साइटमेंट झाली की मला ते बघायचं आहे. आणि वाटेत एक दुसरं कामसुद्धा आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं की जाऊया गडिंग्लजला आणि ती स्पर्धा बघूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया. तर चला. हा चालेल. ओके दादा, धन्यवाद. तर आमचं काम आवरून दादासाहेबांचं आमच्या नवीन प्रवासाची सुरुवात होणार आहे. ते आवरून आता आम्ही आलो आहे गडिंग्लजमध्ये बैल बघायला. दादाच्या जोडीला एक बैल घ्यायचा आहे आपल्याला. माकडा पण तुला बैल मिळत नाही. बैल मिळाला की आपण लगेच बघूच कोणत्या पद्धतीची बैल आलेत बघू. हा एक कोंड आहे आपल्याकडे, धनगरी किल्लार आहे हा आमचा बैल. गडिंग्लजमधली कामं आवरून आम्ही प्रदर्शनाच्या दिशेने निघालो. वाटेत जाता जाता आम्हाला प्रदर्शनाची बक्षिसे वाजत गाजत प्रदर्शनीय स्थळी घेऊन जाताना दिसले. यामध्ये मानचिन्हे, रोख बक्षिसे तसेच चांदीची गदा देखील होती. अशा काही स्पर्धेंचे नियोजन व एवढी मोठी बक्षिसे मी पहिल्यांदाच बघत होते. 1 ते 2 तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वाजत गाजत पहिला बैल आला. उंच देखणा मल्हार आला. हा प्रदर्शनात सहभागी नव्हता, पण तरीही त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर एका मागोमाग एक आजूबाजूंच्या गावांमधील एकापेक्षा एक सरस बैलजोड्या येण्यास सुरुवात झाली. यामध्ये कौतुकास्पद एक गोष्ट होती. काही जोड्यांचे प्रतिनिधित्व लहान मुले व स्त्रिया देखील करत होत्या. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या जनावरांसोबत घट्ट नाळ जोडलेली असते. या प्रदर्शनात बिनदाती, 2 दाती, 4 दाती असे वेगवेगळे गट होते व वेगवेगळ्या गटाचे तज्ज्ञ परीक्षक देखील होते. या सर्व मोठ्या धिप्पाड शिस्तबद्ध बैलांमध्ये अचानक एक जेमतेम 6-7 महिन्यांची खोडकर वासरांची जोडी आली. त्यांना बघून इथूनच त्यांना आपल्या घरी घेऊन जायची इच्छा झाली. पण असो, एवढी प्रतीक्षा करून प्रचंड उत्साही मिरवणूक बघून वेळ कसा गेला याचे भानच नाही राहिले. व घरी जाता जाता गाडीमध्ये डोक्यात एकच विचार घुटमळू लागला. घरासमोर एखादी महागडी 4 चाकी असो किंवा नसो, पण अशी धिप्पाड रुबाबदार देखणी बैलजोडी आपल्या दारात बघायला मला नक्की आवडेल.